नमस्कार, मी प्रज्ञा. डास चावणं हा एक ज्वलंत प्रश्न आहे आणि तो म्हाताऱ्यांपासून, वयोवृद्धांपासून अगदी लहान मुलांपर्यंत सगळ्यांनाच होतो आहे. माझा नातू अवघ्या 3 वर्षाचा आहे आणि त्याने मला सांगितलं, "आजी, डासांवर कविता कर. खूप मला चावतात ते." तर त्याच्यावर कविता मला त्यांनी करायला लावली म्हणून मी केली. कवितेचं नावही ठेवलं आहे, डास मच्छर. मच्छर म्हणजे अगदीच फालतू असतो म्हणून त्याला बऱ्याच वेळा मच्छर म्हणतात. तर डास आणि मच्छर. नातू माझा वय वर्षे अवघे 3. नातू माझा वय वर्षे अवघे 3. सांगे कविता करण्या विषय कठीण. सांगे कविता करण्या विषय कठीण. म्हणे आजी डासावर कविता कर. म्हणे आजी डासावर कविता कर. डास चावती मला खूपच भयंकर. डास चावती मला खूपच भयंकर. डासांचा आपणच तो घास. डासांचा आपणच तो घास. किती चावतात ते भरमसाठ. किती चावतात ते भरमसाठ. चावताच सुटते खाजच खाज. चावताच सुटते खूपच खाज. आठवण ती राही तासन तास. अनेक रोगांची यापासून उपज. अनेक रोगांची यापासून उपज. दूर पळालो तरी करती ते पाठलाग. दूर पळालो तरी करती ते पाठलाग. दूर ठेवण्या यांना लागे विशेष प्रयास. दूर ठेवण्या यांना लागे विशेष प्रयास. डास नाही अशी जागा मिळेना विनासायास. डास नाही अशी जागा मिळेना विनासायास. मारण्या यांना सारेच असती जोशात. मारण्या यांना सारेच असती जोशात. डास सटकती अन फटके खाती स्वतःच. डास सटकती अन फटके खाती स्वतःच. किती मलमे किती फवारे बंदोबस्तास. किती मलमे किती फवारे बंदोबस्तास. एसी मच्छरदाण्या यांना अडकविण्यास. एसी मच्छरदाण्या यांना अडकविण्या दिमतीस. डास असती खरे तर न्यायप्रिय. डास असती खरे तर न्यायप्रिय. चावण्यासाठी हरेकासी समान न्याय. चावण्यासाठी हरेकासी समान न्याय. गरीब श्रीमंत लहान मोठा न करे अन्याय. गरीब श्रीमंत लहान मोठा न करे अन्याय. प्रत्येकाचे रक्त याला वाटते अतिप्रिय. प्रत्येकाचेच रक्त याला वाटते अतिप्रिय. राहण्या डासापासून दूर दूर. राहण्या डासांपासून दूर दूर. कोरफड वापरूया भरपूर. कोरफड वापरूया भरपूर. करूया सिट्रोनेलाचा वापर. करूया सिट्रोनेलाचा वापर. साचल्या पाण्या घालू आवर. साचल्या पाण्या घालू आवर. अतिक्षुद्र असा दंशकारी जीव हा. अतिक्षुद्र असा दंशकारी जीव जरी हा. महत्त्वाचा इतका विचार करणे आहेच रोज याचा. महत्त्वाचा इतका चाले विचार रोज याचा. भल्या भल्यांना नाचवे आपल्या तालावर. भल्या भल्यांना नाचवे आपल्या तालावर. ईश्वराचेच वरदान हवे संपविण्या या प्रजातीला अजर अमर. ईश्वराचेच वरदान हवे या प्रजातीला संपविण्या अजर अमर. खरोखरीच हे डास कसे संपायचे हर एक प्रयत्न चालू आहे. सरकारी चालू आहेत, राजकीय चालू आहे, हर प्रकारचे प्रयत्न चालू आहेत. पण डास काही आपला पिच्छा सोडत नाही. दिन पर दिन ते वाढतायतच. अनेक रोग आणतायतच आणि म्हणूनच क्षुद्रजीव असून त्याचा आपल्याला रोज विचार करायला लागतोय. छोट्या बाळापासून ते मोठ्यांपर्यंत सगळेच जण यांनी त्रस्त आहेत. तर हे एक मेसेज आहे असं म्हटलं तरी चालेल. हा मेसेज जरूर पुढे पाठवा आणि चॅनेल लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.